ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम, जय जय पांडुरंग हरी या अखंड नामघोषाने शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. हजारो चिमुकल्या वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आषाढी एकादशीचा सोहळा अविस्मरणीय ठरला. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या दिंडीने जणू पंढरपूरची वारी सांगलीत अवतरल्याची अनुभूती उपस्थितांना दिली. नवभारत शिक्षण मंडळाच्या बालविकास मराठी व इंग्रजी माध्यम शांतिनिकेतन विद्यामंदिर, शांतिनिकेतन कन्याशाळा, लेफ्ट जन SPP थोरात अकॅडमी व डे बोर्डिंगच्या हजारो विद्यार्थिनींनी दिंडीत सहभाग घेतला. विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताबाई, वासुदेव, टाळकरी व विणेकरी अशा संत परंपरेतील विविध वेशभूषांनी वातावरण भक्तिमय झाले. मानाच्या पालखीबरोबर विविध शाखांच्या पालख्यांनी दिंडीची शोभा वाढवली. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ ते साखर कारखाना मार्गे निघालेल्या दिंडीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तर वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पाणी व प्रसादाचे वाटप करण्यात आले. दिंडीनंतर मध्यवर्ती क्रीडांगणावर मानाच्या अश्वासह रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. अभंग, भजन, कीर्तनाच्या स्वरांनी परिसर दुमदुमला, तर विद्यार्थिनी, शिक्षिका आणि महिला पालकांच्या झिम्मा फुगडीने भक्तीला सांस्कृतिक रंग चढला. कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका समिता पाटील तसेच इनरिव्हिल क्लब ऑफ सांगली मिडटाउनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन व महाआरती करण्यात आली. संचालक गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्यास उपसंचालक DS माने, उद्योजक सुनील मोहिते, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जीवन कदम, संजय बामणे आणि अनिकेत शिंदे यांनी नियोजन व सूत्रसंचालनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. श्रद्धा, संस्कार आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडवणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनात भक्तिभाव जागवून गेला. शांतिनिकेतन संस्थेमध्ये आज एक प्रति पंढरपूर तयार केलेला आहे. वारकरी संप्रदाय, रिंगण सोहळा हे सगळं खूप छान केलेलं आहे आणि आज आम्ही इंग्रजी प्रॉपर याच्यामध्ये सामील झालेलो आहे आणि आम्ही खूप त्याच्यामध्ये एन्जॉय करायला लागलेलो आहे. सविता मॅडम आणि सर्व शांतिनिकेतन लोकांचं खूप खूप आभार आणि अभिनंदन. तर फार उत्कृष्ट कार्यक्रम सुरू आहे आणि खूप तो आम्ही एन्जॉय करायला लागलेलो आहे. सगळी मुलं मुली पारंपरिक वेशभूषेत आलेले आहेत आणि त्यामुळं याला वेगळंच रूप झालेलं आहे. पंढरपूरला आलो का काय असं वाटायला लागलेलं आहे.